जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता, मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या अजित पवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यासाठी अजित पवार मोठ्या सभाही घेत आहेत. अशाच प्रकारे अंबेजोगाईत सभा सुरू असताना अजित पवारांनी शहराच्या विकास आणि स्वच्छतेबाबत अपशब्द वापरलेला, त्यावर विरोधकांनी टीकाही केलेली. चूक झाल्याचं लक्षात येताच अजित पवारांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. बोलताना कधी कधी एखादा शब्द निघून जातो, भाषणात अपशब्द वापरल्याबद्दल दिलगिरी असं अजित पवार म्हणतायत. माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो तिथं. त्यांना सांगायचा अधिकार नसतो. आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे. आपल्याला विकास साधायचा आहे, जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला. वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. शहर पुढं कुठलंही असू दे, त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधल्या जमीन प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा